समजा तुम्ही एक कंपनी चालवताय आणि तुमच्या कंपनीला 25 कोटी लोकांसमोर एक फ्री ॲडव्हर्टाइजमेंट कॅम्पेनिंग करण्याची संधी भेटली तर नक्कीच तुमच्यासाठी ही एक अविश्वसनीय गोष्ट असेल, बरोबर? पण जर तुमच्यासमोर अशी एक अट ठेवली की ना कोणतं पोस्टर लावायचं, ना मोबाईलवरून मार्केटिंग करायची, ना टीव्हीवरून, आणि तुम्ही तुमच्या कंपनीची जाहिरात करणारी कोणतीही चित्रही काढू शकत नाही, मग काय करा? आता जी सोन्यासारखी संधी वाटत होती, तीच कवडीमोल वाटायला लागली ना? पण जर मी तुम्हाला असं सांगितलं, की ह्याच परिस्थितीत अडकूनही एक कंपनी अशी होती, जिने या सर्व गोष्टींवर मात करून यशस्वीरित्या कॅम्पेनिंग केलं आणि त्या गोष्टीमुळे करोडोंचं प्रॉफिटही कमवलं. आता प्रश्न पडला ना, की अशी नेमकी कोणती कंपनी होती आणि तिने अशा परिस्थितीत नेमकं केलं तरी काय? तर ह्याच विषयाची माहिती आपण जाणून घेणार आहोत आजच्या भागातून. नमस्कार, मी असरद मंगेश मोरे आणि तुम्ही पाहताय न्यूज अनकटचा विषय काय हा कार्यक्रम. तर ही गोष्ट आहे 2013च्या प्रयाग कुंभमेळ्याची. कुंभमेळा जगातील सर्वात मोठा धार्मिक मेळावा, जिथे जगभरातून करोडोंच्या संख्येने लोक एकत्र येतात, एकत्र राहतात आणि एकत्र जेवतातही. आणि हीच संधी साधून एका गजब मार्केटिंग स्ट्रॅटेजीच्या सहाय्याने एका कंपनीने करोडो रुपये कमवले. पण ही कंपनी नेमकी होती तरी कोणती? तर या प्रश्नाचं उत्तर आहे लाईफ बॉय. पण मग लाईफ बॉयने नेमकं असं काय केलं की कोणतेही बॅनर किंवा मोठमोठाल्या जाहिराती न करता त्यांनी करोडो रुपये कमवले? तर यासाठी त्यांनी एक सोपी योजना आखली. 2010 पासून जगभरात डायरियामुळे दरवर्षी जवळपास 10 कोटी मुलांचा मृत्यू होत होता. आणि डायरिया होण्यामागचं सर्वात मोठं कारण कोणतं होतं? तर बॅक्टेरियल इन्फेक्शन. आणि त्याच काळात लाईफ बॉयने आपल्या टॅगलाईनमुळे संपूर्ण मार्केटमध्ये हवा केलेली. आणि हीच टॅगलाईन वापरून त्यांनी कुंभमेळ्यातही स्वतःची जबरदस्त मार्केटिंग केली. पण नेमकी कशी? तर लाईफ बॉय कंपनीने प्रयागमधल्या समस्त ढाबे मालकांसोबत टायअप केलं आणि ज्या ज्या ढाब्यांवरून कुंभमेळ्यात जेवण जायचं त्या प्रत्येक ढाब्याच्या चपात्यांवर हिट प्रेसने त्यांची टॅगलाईन लाईफ बॉयचे हात धोया क्या ही छापून घेतली. त्यामुळे जेव्हा लोक जेवायला बसायचे तेव्हा चपाती खाण्यासाठी तर त्यांना हाताचाच वापर करावा लागणार होता. आणि अशातच समोर काय दिसायचं? लाईफ बॉयचे हात धोया क्या. आता क्वचितच एखादा माणूस असेल जो जेवणाच्या आधी हात धुतलेस का असं विचारल्यावर पण उठून हात धुणार नाही. पण मग एवढीशीच गोष्ट कॅम्पेनिंगसाठी पुरेशी होती का? तर नाही. लाईफ बॉयने कुंभमेळ्यात जागोजागी वॉश बेसिन सुद्धा लावले होते आणि तिथे आपले हँडवॉशही ठेवलेले. मग समोर असं काही दिसल्यावर लोकांची पहिली रिॲक्शन काय असणार होती? लोक उठून लाईफ बॉयच्या बेसिनमध्ये हात धुवायची. आणि लाईफ बॉयच्या ह्याच गजब मार्केटिंग स्ट्रॅटेजीमुळे अनेक जण आपसुकच ह्या कंपनीकडे आकर्षित होत होते. पण एका सर्वेनुसार लाईफ बॉयच्या ह्या कॅम्पेनिंग नंतर चालू वर्षात लाईफ बॉय कंपनीच्या भारतातून येणाऱ्या रेव्हेन्यूमध्ये प्रत्येक राज्यात 1.5 कोटी रुपयांपेक्षाही जास्त वाढ झाली होती. तर मंडळी, ही होती लाईफ बॉयच्या एका गजब मार्केटिंग स्ट्रॅटेजीची कहाणी. तुम्हाला विषय कसा वाटला आम्हाला नक्की कळवा कमेंट्सच्या माध्यमातून. तो तास इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया अशाच एका वेगळ्या विषयासह. तोपर्यंत पाहत राहा आपला कार्यक्रम ज्याचं नाव आहे विषय काय.